पिंजरा पिंजरा रे। आनंदी, गोरख दादा म्हणाला तेही खरंय. त्या ओजसला जरा तरी सेटल करून द्यायला पाहिजे, नाहीतर आयुष्यभर आपल्यालाच पोसावं लागेल. का आपण का पोसायचं त्याला? कारण माझ्या बायकोला त्या नारायणीची परत दया येईल ना म्हणून. नाही हा, मी ठरवलंय नारायणीला पुन्हा आपल्या दारात सुद्धा उभी करायची नाही. आणि अजून एक विचारायचं होतं मला की ओजसला नक्की काही काम करायचंय का? हे काम करायचं आहे का? म्हणजे करावंच लागेल, त्याशिवाय बायका पोरांना कसं पोसेल तो. आणि त्या नारायणींनी परत काहीतरी गडबड केली तर? आनंदी, हे बघ, तू उगाच भावनिक होऊन काही चुका करू नकोस म्हणजे झालं. आणि तसं पाहिलं त्यांना नारायणीमध्ये काही हिंमतच नाही आपल्या संसारात काही काडी करण्याची. मी तसं नाही म्हणत आहे, पण त्या ओजसने तिच्या संपत्तीसाठी तिच्याशी लग्न केलं आणि म्हणून मला भीती वाटते. सगळं अवघडच दिसतंय. पण तू सांगतोयस त्यातला एकही शब्द मला कोणी बोललं नाही. कसं कोण बोलेल ना, कारण सगळ्यांना हे तुझ्यापासून लपवूनच ठेवायचं होतं. नाही, खरं तर मी काल रात्री तुला हे सगळं सांगणार होतो, पण म्हटलं तुझी शांत झोप तरी होऊ देत ना. पण मग यांनी काय केलं? कोण काय करणार आहे? कारण आयुष्यात कधी जे ऐकलं नाही, जे कधी पाहिलं नाही, असं पाहत होतो ना आम्ही. लग्नाच्या मांडवात नवऱ्याच्या कानाखाली मारलेली मी तरी पहिल्यांदाच बघत होतो बुवा. शे, काय म्हणूनच काल हे असे विचित्र बोलत होते, इतके हळवे झाले होते. हळवा होणारच ना ग तू. कारण नवऱ्याच्या कानाखाली मारायच्या आधी त्या नारायणींनी स्वतःच्या बापाला सुद्धा सोडलं नव्हतं. काय काय बोलतोयस तू? मला स्पष्टपणे सांग, काय केलं तिने? सांग मला. जाऊ दे ना, कशाला उगाच तुला त्रास होईल का खूप? नको नको बोलायला लावू मला. मला सांगतोयस का मी तुझ्या कानाखाली आवाज काढू? सांग मला. सगळ्यांच्या देखत नारायणी मच्छिंद्र दादाला नको नको ते बोलली ग. म्हणजे तुम्हीच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय. 2-2 लग्न करणाऱ्या तुमच्याकडनं मी काय अपेक्षा ठेवायची असं वाटतं ते बोलली ग ती त्याला. आणि लग्नानंतर तर दादाच्या पाया सुद्धा नाही पडली ती. खूप त्रास झाला ग दादा, छातीत दुखायला लागलं त्याच्या. शेवटी मी ते बघितलं आणि मीच ओरडलो नारायणीवरती. मग बाकी कुणी काही बोललं नाही? कोण कशाला बोलेल? तेच पाहायचं होतं ना त्यांना. अगं, तुझ्याच मुलीकडून तुझीच अब्रू वेशीला टाकली जाते म्हटल्यावरती आनंदाच्या उकळ्याच फुटल्या होत्या सगळ्यांना. आणि तो तात्या तर माहितीये असं तोंडावर रुमाल धरून हसत होता माहितीये. आणि गोरख तो काय करत होता? तो तरी काय करणार आहे? शेवटी नारायणी तुझीच मुलगी ना. कोणाच्या थांबवण्याने ती थोडीच थांबणार आहे. आणि खरं सांगू का, गोरख कडून तू अपेक्षाच करू नकोस काही. पण गोरखने काहीच नाही केलं, तो काहीच नाही बोलला. गोरखचं सोड ग, जाऊ दे, त्याचा विचार कशाला करतेस तू? मला तर वाटतंय की कदाचित तो नारायणीला आणि त्या तुझ्या त्या राजबिंड्या जावयाला इथेच घेऊन येणार आहे. इथेच म्हणजे? इथे म्हणजे ह्या आपल्या घरात. म्हणजे तो तर म्हणत होता की त्या तरुण देखण्या मुलाला आपण घर जावीच करून घेऊयात, असं तो म्हणत होता का? गोरखचं डोकं फिरलंय बहुतेक. स्वतःची बायको नाही सांभाळता येत, इतरांची लग्न लावत फिरतोय. मग पण नाही, माझा निर्णय पक्का आहे. नारायणीचा नवराच काय, नारायणी सुद्धा या वाड्यात पाऊल टाकू शकणार नाही, हे निश्चित आहे. पंढऱ्या 1 किलो बटाटे, 1 किलो मिरच्या आणि अजून काय सांगायचं होतं मीच विसरले. पंढऱ्या मिठाचा पुडा. हा, आणि मी आता तुला 3दा सांगून झालंय, मी 4थ्यांदा सांगते. पंढऱ्या तुला काय मान काय होतोस तू नुसता?
अगं आनंदी, कारण तू मगासपासून 30 यादी मला का सांगतेस? बरं मी जे जे सांगितलं ते लक्षात राहणार आहे ना? बटाटे, कांदे, मिरच्या सगळं. शक्यच नाही आनंदी. देवा, चला पटकन लिहून घे, पटकन पंढऱ्या चल. मला लिहिता नाही येत. मग पंढऱ्याचं काय करायचं आपण? पण कशाला काय करायचं? जेवढं आठवेल तेवढं घेऊन येतो ना. आणि उरलेलं उरलेलं आठवल्यानंतर घेऊन येतो. आठवल्यानंतर. आणि पंढर ऐक बरं, हे बघ सगळं नीट आण, मी सांग. काय झालं? चेहरा का पडला? नारायणीचं लग्न झालं आता. मग आपल्यासाठी चांगलंच आहे ना भाऊजी. तुम्ही काय एवढे गंभीर झालात? अहो माझं कधी होणार? एक काम करा, तुम्ही तात्यांना उद्याच तुमचं लग्न लावून द्यायला सांगा. वहिनी मस्करी कशाला करताय? टेन्शन येतं इथे मला. भाऊजी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त तात्या देणार आहेत. आणि मुळात आनंदी लवकर वर ये. हो, यांना काय झालं? असे का ओरडतायत हे? काही झालं नाही, कुठल्या तरी गोष्टीचा आनंद झालाय म्हणूनच बोलवतोय तुम्हाला. नाही, मी थांबा आलेच. आनंदी 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 हो, मला सांगशील तू काय झालंय ते? आनंदी, खूप दिवसांपासून मी ज्या 2 महत्वाच्या कामांची वाट बघत होतो ते माझं महत्वाचं काम झालंय. कसलं महत्वाचं काम? आनंदी, पुण्यातल्या ज्या 2 कंपनीज आहेत ज्या मला सतत माझ्या क्लायंट्स व्हाव्या असं वाटत होतं, त्या दोन्ही कंपन्यांचे मेल आलेत आणि पुढच्या फायनान्शियल इयर पासून मी त्यांचे अकाउंट्स मॅनेज करणार आहे. अभिनंदन. अभिनंदन. आनंदी, खरं सांग, मी आता जे काय बोललो त्याचा अर्थ तुला कळलाय का? अगं वेडे, मी सोप्या भाषेत सांगतो. इन शॉर्ट काय तर आपल्याला लवकरात लवकर पुण्याला जायचं, कारण आपल्याला स्वतःचं ऑफिस टाकायचंय, जागा बघावी लागेल, त्यानंतर स्टाफ नेमावा लागेल, स्टाफ नेमल्यानंतर स्वतःची फर्म काढावी लागेल. वीरेंद्र देशमुख अँड असोसिएट्स. आनंदी तू बघ, या 2 कंपनीज माझ्याकडे आल्यात ना, म्हणजे अजून कितीतरी क्लायंट्स माझ्याकडे येतील. चला तयारीला लागा, जायचंय पुण्याला. पुण्याला लगेच जायचं? आता म्हणजे लगेच आत्ता नाही, पुढच्या एप्रिल पासून काम करायचं म्हणजे आत्तापासूनच तयारीला लागायला हवं ना. आत्ता कुठे जागा पाहिली तर ऑगस्ट पर्यंत फायनल होईल, मग त्यानंतर 3-4 महिने इंटिरियर्स मध्ये जातील, त्यानंतर मग स्टाफची नेमणूक जानेवारी पर्यंत आणि फेब्रुवारी पर्यंत सगळं तयार. म्हणजे अजून बराच वेळ आहे, खूप वेळ आहे. आनंदी, या 2 कंपन्या माझ्याकडे आल्या म्हणून मला जो काय आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद तुला या सगळ्याला वेळ लागणार आहे म्हणून झालाय. नाही नाही, तसं नाही. पण आपण पुण्याला गेलो तर गजा भाऊजींचं कसं? गजाचं काय? काही नाही, म्हणजे माझं असं मत होतं की एकदा गजा भाऊजींचं लग्न होऊ दे ना, आपण त्यांना मार्गाला लावलं की मग जाऊ पुण्याला. हे बघ आनंदी, मी तुला आत्ताच सांगतो, आता एवढं सगळं करायचं म्हणजे मला सारखं सारखं पुण्याला जावं लागणार. माझ्या डोक्याचा खूप ताप वाढणार, खूप प्रेशर असणार, खूप टेन्शन असणार. म्हणजेच काय तर तू इथे परोपकार करायला जाऊन फसणार तेव्हा तुला त्यातून सोडवायला मी इथे नसणार. म्हणूनच बेस्ट वे तू या सगळ्यात पडूच नकोस. तात्या आणि गजा बघून घेतील काय करायचं. तसे गजाशी ना मला बोलायचंच. मारे अगदी तोंड वर करून मला सांगितलं माझं सुप्रियावर प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय, त्याची अक्कल तरी आहे का त्याला? वीर धाकटा भाऊ आहे म्हणून त्याला काही कळत नाही किंवा त्यांना काही अक्कलच नाही असं कशाला म्हणायला हवंय. आणि जर त्यांना प्रेम कळत नाही तर त्यांना तुझ्याविषयी जे वाटतं ते काय आहे किंवा तात्यांविषयी जे वाटतं ते काय, आणि मुळात आपल्यासाठी ते जे काही करतात ते काय वीर? आनंदी, हे बघ, मी काय म्हणतो ना ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. उद्या तात्या विरुद्ध मी असा संघर्ष जर असेल ना तर गजा ठरवू शकणार आहे का कोणाची बाजू घ्यायची? ते गोंधळून जाईल तो. नारायणीच्या प्रकरणात नाही का उभे राहिले ते वीर? हो, कारण ते नारायणीच्या विरोधात होतं, तात्यांच्या विरोधात नाही. उद्या जर तात्या आणि सुपी असा संघर्ष उभा राहिला ना तर गजा नक्कीच तात्यांचीच बाजू घेईल. आनंदी वीर, तू हुशार आहेस आणि तुला तुझं म्हणणं मांडता येतं, म्हणून काय तू जे म्हणशील ते सगळंच बरोबर असेल असं नाहीये ना? आनंदी, मी जे काय बोलतोय ते तुला समजून घ्यायचंच नसेल तर मग या विषयावर तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाहीये ना. आनंदी, मला फक्त एवढंच म्हणायचं की नारायणीमुळे जो काय गोंधळ झाला ना या घरात
त्यापेक्षा कितीतरी जास्त गोंधळ सुपी प्रकरणामुळे होऊ शकतो. तू सगळंच ठरवलंयस का वीर? कारण मला माहितीये पुढे काय होणार आहे ते. तुला जे करायचं ते कर. मला काहीच करायचं नाहीये आनंदी, आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तूही काही करू नकोस, फक्त शांत राहा. शांतच राहणार आहे मी, शांतच राहणार. हो पण हे पण जरा शांत राहून बोल ना. पण आनंदी मला सगळ्यांना चहा द्यायचा वीर. आनंदी माझ्या आयुष्याचं वाटोळं करून आता हा कशाला फोन करतोय? 5व्यांदा फोन आला याचा. उचलत नाही म्हणून परत परत फोन करतोय. खरे करत नाही. आज पहिल्यांदा तुला इतक्या अस्वस्थपणे फोन लावताना बघतोय मी. काय गुलाब वहिनींना फोन लावतोस का? नाही म्हणजे नक्की काय झालंय काय? गुलाबला नाही रे, नारायणीला फोन लावतो, उचलतच नाहीये. पण अरे कशाला उगाच डिस्टर्ब करतो ना त्यांना? बसले असतील नवरा बायको गप्पा मारत. अरे बोलत बसले असतील तर मग फोन बंद करून ठेवला असता. इथे फोन वाचतोय पण उचलत नाहीये ती. गोरख असं काय झालंय की तू इतक्या वेळा फोन करतोस तिला? नाही म्हणजे काही सिरियस असेल तर मला सांग ना, मी जातो तिकडे. हे बघ ना, सिरियस वगैरे काही नाही. अरे पण आता नारायणीचं लग्न झालंय आणि लॉजवर राहते ती. बरं नाही दिसत आहे, तिला वाड्यावर आणायला नको? अक्काला माहितीये तुझ्या डोक्यात हा असा विचार आलाय म्हणून? का नाही म्हणजे आता आपण काय विचार करायचा हे पण तिला विचारून करायचं का? नाही तसं नाही रे, पण तू जो काही विचार करतोयस तो तिच्या मुलीशी संबंधित आहे म्हणून विचारतोय ना. काय संबंध? नाही कारण अक्कानी नारायणीशी संबंध तोडलाय ना. ती मुलगी मानतच नाही तिला. मुलीशी, वाड्याशी नाही ना. त्यामुळे या वाड्यात कोणी यायचं कोणी नाही यायचं हे अजूनही अक्काच ठरवणार ना. ठीक आहे ना, मग तिला ठरवू दे ना जे ठरवायचं ते. पण मला जे काय करायचंय ना ते मी करणार. कारण मी आणि दादाने अजून नारायणीशी संबंध तोडलेले नाही. बघ बाबा, म्हणजे आपण कशाला उगाच त्या मायलेकींच्या भांडणात पडायचं नाही का? आणि कसा आहे रे तो आपला तो जावई, त्याला या वाड्यात आणायचं नाही. अक्काला तर अजिबात आवडणार नाही ते. त्याच्यातनं अजून राडे व्हायचे ना. त्यामुळे तिचा काय संबंध आहे सगळ्याशी? जे मी ठरवलंय ते मी करणार. बरं, आणि आपण सगळ्यांनी आता हाच विचार करायचा की नारायणीचं त्या मुलाबरोबर लग्न झालं, नारा प्रेग्नंट आहे, तिला या घरात आणलंच पाहिजे. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मला विचारशील तर सध्या तरी नको आणूस तिला या वाड्यात. नाही म्हणजे हे तुझं मत आहे का अक्काचं? आमच्या मताला किंमत आहे कुठे या वाड्यात? या वाड्यात फक्त तुझं तरी मत चालतं, नाहीतर अक्काचं तरी. आणि तुमच्या या वादामध्ये नेहमी भरडले जातो आम्ही. हे बघ नागना, शेवटचं सांग, जे मी ठरवलंय ते मी करणार. नारायणीला आता कोणाच्या तरी आधाराची गरज, आणि तिचा एक काका म्हणून मी तिला आधार देणार. कळलं? त्या अक्काला काय वाटतंय, तिला काय करायचं याच्याशी मला काही घेणं देणं नाही.
आधीही नव्हतं, नंतरही नसेल. मी ठरवलंय नाराला या वाड्यात आणणार, ते मी आणणार. कळलं? काही करून मला वीरच्या सानिध्यात गेलंच पाहिजे. गरज वाटलीच तर आनंदीला हाताशी धरायचं. कुठल्याही प्रकाराने मला वीरला मिळवलंच पाहिजे. पिंजरा